कोल्हापुरातील प्राचार्य डॉक्टर राजेखान शाने दिवाण यांनी मराठी कादंबऱ्यातील मुस्लिम समाज जीवन, महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय यशवंतराव चव्हाण यांचे विचार, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर व्यक्ती आणि विचार आणि भारतीय मुसलमान या 4 पुस्तकांचं लेखन, संपादन आणि अनुवादन केलंय। कोल्हापुरातील निर्मिती प्रकाशननं या पुस्तकांचं प्रकाशन केलंय। या 4ही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा सोमवारी रात्री राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन इथं ज्येष्ठ विचारवंत आणि पत्रकार संजय आवटे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। रुकडी इथल्या राजर्षी शाहू कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर गिरीश मोरे, इचलकरंजीतील जयवंत महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर रफिक सूरज यांनी यावेळी मनोगत व्यक्त केली। यावेळी बोलताना ज्येष्ठ विचारवंत आणि पत्रकार संजय आवटे यांनी मुस्लिम समाजाबरोबरच सर्वांसाठी ही 4ही पुस्तकं अत्यंत महत्त्वाची असून ही पुस्तकं सर्वांनाच उपयोगी पडतील असं सांगितलं। लेखक आणि साहित्यिक यांनी दंगल उसळणार नाही यासाठी आपल्या विचार प्रबोधनाचं कार्य केलं पाहिजे। व्यवस्थेला वेगळ्या विचारांची भीती वाटत असते, त्यामुळे हे विचार दाबण्याचा प्रयत्न होत असतात। विचारांची भीती वाटल्यामुळेच नरेंद्र दाभोळकर, गोविंदराव पानसरे, गौरी लंकेश आणि M कलबुर्गी अशा विचारवंतांच्या हत्या झाल्या। विचार किती बलशाली असतात हे अनुयायांपेक्षा विचारांच्या विरोधकांना जास्त माहिती असतं असं सांगून जाणीवपूर्वक इतिहासाचा विपर्यास करून मुस्लिमांना बाजूला ठेवलं जातंय। आता तर हे काम सरकार पुरस्कृत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। मुस्लिमांना आज समजून घेतलं नाही तर त्यांच्याबरोबरच हिंदूंचंही नुकसान होईल। राजकारणाचं सध्या ध्रुवीकरण सुरू आहे, मात्र जिद्द आणि हिंमत हारता कामा नये असं सांगून एकात्मतेचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं आव्हान सध्या उभं टाकल्याचं त्यांनी सांगितलं। सोशल मीडियामुळे विखार आणि अफवा पसरवणं सोपं झालंय, त्यामुळे यापासून सावध राहिलं पाहिजे असं सांगून आता पक्षाबरोबर बाप पळवण्याचं काम सुरू असल्याचा टोला त्यांनी लगावला। यावेळी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे, शर्मिला शाने दिवाण, निर्मिती प्रकाशनचे अनिल म्हामाणे, शोभा चाळके म्हामाणे, डॉक्टर अविनाश वर्धन, हुजेफा मुल्ला, सोनिया शाने दिवाण, माजी आमदार राजीव आवळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।